नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओला आपण शिकणार आहोत की सॅलरी प्लस FNO म्हणजेच फ्युचर ऑप्शन आणि त्याचबरोबर स्टॉकचं कॅपिटल गेनचा ITR कसा फाईल करायचं किंवा त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर जास्त न वेळ करता आपण टॉपिककडे वळूया. सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सचं लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी लागणार आहे फॉर्म 16 आणि तुमचं फ्युचर ऑप्शन किंवा स्टॉकचं जे काय असेल कॅपिटल गेन स्टेटमेंट ते आल्यानंतर ना अशा प्रकारे बघा मी हे कॅल्क्युलेशन करून घेतलं आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स, लॉंग टर्म कॅपिटल गेन्स, त्याचबरोबर हे तुम्हाला बिफोर 23 जुलै 2024, आफ्टर, असंही मी सगळं प्रॉपर कॅल्क्युलेशन करून घेतले. तुम्ही पण करावं लागेल, त्याप्रमाणेच आपल्याला तिथं एंटर करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता असे ट्रेड आहेत, तिथूनच तुम्हाला फॉर्म्युला देऊन करावे लागणार आहेत. तर हे आता माझं वर्किंग मी रेडी करून घेतलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला ITR 2 मध्ये काय करायचं आहे, डाटा फिल करायचा आहे. तर आता सर्वप्रथम तुम्हाला करायचं काय आहे की ITR यायचं आहे इथं ई फाईलला आल्यानंतर तुम्हाला फाईल इन्कम टॅक्स रिटर्नवर क्लिक करून ITR 2 चॉईस करायचं आहे, ते पण ऑनलाईन. इथं तुम्हाला पहिलं जनरल इन्कममध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं कॅपिटलचे शेड्यूल आणि शेड्यूल 112A 112A बी तुम्हाला काय करायचं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे सगळं शेड्यूल सिलेक्ट केल्यानंतर कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. इथं पहिली तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन जी असेल ती तुम्ही फिलअप करून घ्यायची. सॅलरीचं जी सॅलरी तुम्हाला जी काय दिलेली आहे कंपनीने ते तुम्हाला काय करायचे इथं टाकायचे आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला इथं सॅलरी एंटर करायची आहे. इथं ज्या फॉर्म 16 प्रमाणे जी काय असेल ती तुम्हाला इथं काय करायचं आहे, एंटर करायची आहे. आणि त्यामध्ये हा न्यू टॅक्स रिजिम प्रमाणे आपण भरत आहोत, त्यामुळे आपण हे डिडक्शन वगैरे काय घेणार नाही, जसंच तुम्ही पण करू शकता. तर आता ह्या सॅलरी टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली जाऊन सेव्ह करायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला खायचे आहे, खाली यायचं आहे, कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हटल्यानंतर इथं हाऊस प्रॉपर्टीमध्ये यांचं काहीच इन्कम नाही आहे, त्यामुळे मी नील फाईल केलेला आहे. तर मेन जो पार्ट येतो आपला तो म्हणजे शेड्यूल कॅपिटल गेन्स, त्यावर यायचं आहे. त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला जी काय तुम्ही आता वर्किंग केलेलं आहे शॉर्ट टर्मचं, लॉंग टर्मचं, असे डिटेल तुम्हाला काय करायचे आहेत, फिलअप करायचे आहेत. आता शॉर्ट टर्ममध्ये मी ऑलरेडी डाटा एंट्री करून ठेवलेली आहे, जेणेकरून आपलं व्हिडिओ मोठं होऊ नाही म्हणून. त्याचबरोबर इथं बघा तुम्हाला त्या सेक्शनवर क्लिक करायचं आहे आणि जो काय आपण आता डाटा रेडी केलेला होता बरोबर, तो काय करायचा आपल्याला इथं एंटर करायचा आहे. आता इथं बघा अशा प्रकारे तुम्हाला एंटर करायचं आहे. ते म्हणजे कसे, आता हे बघा इथं मी वेअर ट्रान्सफर वॉज बिफोर 23 जुलै 2024 असे डिटेल करून, हे फुल ऑफ कॉन्सिडरेशन म्हणजे आपण सेल केलेली व्हॅल्यू इथे टाकायची आहे बिफोरची आणि परचेस केलेली व्हॅल्यू इथे, आणि त्याचबरोबर तुमचे काय एक्सपेंडिचर असतील ते इथे एंटर करायचे. ऑटोमॅटिक खाली तुमचा काय असेल तो लॉस प्रॉफिट तो कॅल्क्युलेट होऊन येईल. तसंच तुमचं सेम दुसरं आपण केलेलं आहे आफ्टर 23 जुलै 2024. तर आता इथं ही काय टाकलेली आहे, सेल व्हॅल्यू टाकलेली इथली, त्याचबरोबर ही परचेसची व्हॅल्यू टाकलेली आहे आणि त्याचबरोबर इथं त्यांचं जे काही चार्जेस लागले होते ते टाकलेले आहेत. म्हणजेच काय चार्जेस आहे तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारचे हे चार्जेस आहेत. हे चार्जेस आपण तिथं एंटर करून वर्किंगला घेतले होते, ते अशा प्रकारे टाकलेले आहेत. हे बघा इथं आपण परचेसची व्हॅल्यू टाकली आणि इथं एक्सपेन्सेस, त्याचबरोबर तुमचा जो काय लॉस आलेला आहे तो आपला इथं मॅच होत आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर आपला दुसरा ऑप्शन आहे लॉंग टर्म कॅपिटल, यावर यायचं आहे. त्या आल्यानंतर तुम्हाला ह्या फोर्थ कॉलमवर काय करायचं, फॉर्म सेल इक्विटी यावर क्लिक करायचं, तर एडिट म्हणायचे. एडिट म्हटल्यानंतर तुम्हाला पण तिथं पण काय करायचं, सेम डिटेल टाकायचे आहेत. आता ह्याचं जे आहे ते व्ह्यू शेड्यूल 112A मध्ये जायचं आहे आणि इथं तुम्ही बघा इथं बघू शकता इथे एडिटचा ऑप्शन आहे. आता आपण काय केलेलं आहे, पहिलं आपण बिफोरचं तुम्हाला दाखवतो कसं फाईल केलेलं आहे. इथं तुम्हाला
आफ्टर जर तुमचे 31 जानेवारी 2018च्या अगोदरचे असतील तर तुम्हाला डिटेलमध्ये टाकायला लागेल. आता हे आफ्टर आपले आहेत त्यामुळे आपण इथं सिलेक्ट केले. तर 2 ऑप्शन येतात, बिफोर, आफ्टर. तुमचं जे परचेस केलेली डेट असेल ती इथं टाकायची आहे. त्याचबरोबर बिफोर आपण आता इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे बघा, हे लॉंग टर्ममध्ये की आपण काय काय केलेलं आहे. बिफोरची किती व्हॅल्यू आहे सेलची ती इथं तुम्हाला टाकायची आहे, फुल व्हॅल्यू कॉन्सन्ट्रेशन, आणि त्याचबरोबर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन जी काय तुमची खालची आहे ती टाकायची आहे. ते टाकल्यानंतर तुमचे काही एक्सपेन्सेस असतील तिथं टाकायचे आहेत, आणि त्यानंतर तुमचा कॅपिटल गेन किंवा प्रॉफिट लॉस ही काय येईल डिटेलमध्ये येईल. त्याचबरोबर दुसरा ऑप्शन आपला आफ्टरचं, आता हे 23 जुलै 2024चं आफ्टरचं आपण फाईल करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला इथं काय टाकायचं आहे, जे काय तुम्ही इथे व्हॅल्यू घेतलेले आहेत कॅल्क्युलेट करून फुल ऑफ व्हॅल्यू कन्सिडरेशन काय आहे ते इथे टाकायचं आहे. त्याचबरोबर परचेसची जी काय व्हॅल्यू आहे कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ती तुम्हाला इथून आपण तिथं एंटर केली, आणि त्याचबरोबर एक्सपेन्सेस जे काय झाले होते ते आपण इथं एंटर केलेले आहेत. एक्सपेन्सेस तुम्हाला भरपूर इथं भेटत असतात, तुम्ही इथं बघू शकता. इथं अशा प्रकारे एक्सपेन्सेस आहेत ते आपण इथं टाकलेले आहेत. आणि त्याचबरोबर काय केलेलं आहे, सेव्ह बोललेलं आहे. म्हणजे सेव्ह बटन आपलं दाबल्यानंतर ना तुम्ही कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमच्या अशा प्रकारे काय येणार आहे, तुमचं कॅपिटल गेन येणार आहे. तर तुम्ही इथं अशा प्रकारे बघू शकता. तर तुम्ही जे वर्किंग केले त्याप्रमाणे पण बघू शकता की आपलं किती कॅपिटल गेन आलेलं आहे. हे इथं एवढं आलेलं आहे, तर आपल्या इथं पण सेम आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपण करेक्ट डाटा मॅच झालेला आहे आपल्या वर्किंगप्रमाणे. आता हे झाल्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हटल्यानंतर ना तुम्हाला खाली यायचं आहे, आणि जे काही तुमचे नेक्स्ट शेड्यूल आहे हे अदर सोर्स वगैरे ते तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. अदर सोर्समध्ये तुमचं जे काय असेल ते 26 AS वरून काय येणार आहे, AS वरून इन्फॉर्मेशन आलेले आहे बाय डिफॉल्ट. हे आपल्याला फक्त कन्फर्म करून सेव्ह म्हणायचं आहे. हे आपण सेव्ह केलेले अदर सोर्स इन्कम. त्याचबरोबर तुम्हाला खाली यायचं आहे, आणि तुम्हाला एक शेड्यूल लागतील, शेड्यूल CYLA. हे आपल्याला इथं काहीच करायचं नाही आहे, तुम्हाला फक्त चेक करून कन्फर्म म्हणायचं आहे. त्याचबरोबर त्याच्या नेक्स्ट शेड्यूल आहे CYLA, नंतर BFLA करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हटल्यानंतर नेक्स्ट आहे CFL, म्हणजे तुमचा बॅकचा काही जर लॉस असेल, 17-18 इथं इयर आहेत आपले असेसमेंट इयर, त्यामध्ये तुम्हाला टाकायचं. आता ह्यांचा मागच्या वर्षी आपला लॉस होता, हे बघा, हे आपला हा लॉस होता मागच्या वर्षी 23-24ला, तर 2,97,032. आणि आपण रिटर्न कधी फाईल केले त्याची डेट, त्याचबरोबर आपला कुठला लॉस होता तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. हे बघा, आपला शॉर्ट टर्म कॅपिटलचा काय होता, लॉस होता, तो इथं आपण टाकला आहे. ज्या पर्टिक्युलरचा तुमचा लॉस असणार आहे त्या पार्टीचा, किंवा त्या तुम्ही लॉंग टर्म असेल, शेअरचा असेल, हाऊस प्रॉपर्टी जे काय असेल ते तुमचं काय करायचं, त्याच कॉलममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लॉस टाकायचा आहे. म्हणजेच तो काय होईल, कॅरी फॉरवर्ड होईल, आणि आपला आत्ताचा लॉस ऑटोमॅटिक इथं आलेला आहे. तर आता ते आपल्याला काय करायचं आहे, हे आल्यानंतर ना तुम्हाला कन्फर्म म्हणायचं आहे. तुमचा जो कॅरी फॉरवर्ड जो मागचा लॉस टाकल्यानंतर आपल्याला हे कन्फर्म म्हणून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं SI शेड्यूल जे काय असेल ते पण तुम्हाला चेक करायचं आहे आणि कन्फर्म म्हणायचं आहे. कन्फर्म म्हणल्यानंतर ना तुम्ही खाली आला की तुम्हाला पार्ट PTI, हे तुम्हाला पार्ट BTI हे दिसेल. त्यामध्ये तुम्ही चेक करून घ्यायचे तुमच्या सॅलरीचं शेड्यूलमधनं जी काय सॅलरी आली ती बरोबर आहे का, अदर सोर्समधून काय आलेलं काय, जर कॅपिटल गेन असेल तर त्याची इथं अमाऊंट आलेली असेल तर ते तुम्हाला बघायचं आहे. आता आपला लॉस होता तर लॉस कॅरी फॉरवर्ड झाला की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आपला इथं लॉस कॅरी फॉरवर्ड झालेला आहे, आणि त्याचबरोबर चालू वर्षाचा बी आपल्याला इथं दिसत आहे. अशा प्रकारे कन्फर्म म्हणायचं. हे तर जेव्हा तुमचा जो काही कॅरी फॉरवर्ड लॉस किंवा गेन आलेला असेल हे कन्फर्म करायचं आहे, तरच तुमचं ITR करेक्ट जाणार आहे. टॅक्स पेड जे काय केलं असेल तुम्ही चेक माहिती करून कन्फर्म करू शकताय. त्याचबरोबर खाली यायचं आहे अजून, आणि तुम्हाला पार्ट B TTI मध्ये क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला टॅक्स कम्पोजिशन येईल तुमचं, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे तुम्हाला किती
टॅक्स येतो वगैरे, आणि ह्या व्यक्तीला आता काही टॅक्स येत नाही आहे कारण बिलो टॅक्सेबल आहे आणि आपल्याला FNOमध्ये लॉस आहे, त्यामुळं या व्यक्तीला भरा येणार नाही. अशा प्रकारे आपल्याला सगळं डाटा फिलअप झाल्यानंतर प्रोसीड टू व्हेरिफिकेशन करायचं आहे. प्रोसीड टू व्हेरिफिकेशन केल्यानंतर ना तुम्हाला प्रोसीड टू व्हॅलिडेशन करायचं आहे. व्हॅलिडेशन केल्यानंतर इथं तुम्हाला प्रिव्ह्यू करायचं आहे. प्रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्यानंतर ना तुम्हाला प्रोसीड टू व्हेरिफिकेशन म्हणायचं आहे आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर ना तुमचा आधार थ्रू किंवा तुमचं जे तुम्हाला सुटेबल होईल त्यानुसार ITAR व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ITAR व्हेरीफाय झाल्यानंतर ना तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट भेटून जाईल आणि तुमचं सक्सेसफुली FNOचं प्लस सॅलरीचं रिटर्न काय होईल, सबमिट होऊन जाईल. तर तुम्हाला मी जे काय आत्ता आपण डिस्कशन केलेलं आहे व्हिडिओमध्ये ते जर समजलं असेल किंवा नसेल समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता. आपण त्याच्यावर बोलू शकतो किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करू शकतो. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.